मखादेवा जातकाची गोष्ट। प्राचीन काळात विदेह देशात राजा मखादेवा राज्य करत होता। तो धर्मनिष्ठ, दयाळू आणि न्यायप्रिय होता। प्रत्येक सकाळी त्याचा नाई त्याचे केस विंचरत असे। एके दिवशी नाईला राजा मखादेवाच्या डोक्यावर एक पांढरं केस सापडलं। नाईने शांतपणे सांगितलं, महाराज, तुमच्या केसात एक पांढरं केस आहे। हे ऐकताच राजा गंभीर झाला। तो म्हणाला, माझं वार्धक्य सुरू झालं, आता वेळ आली आहे संसाराचा त्याग करून वनात जाण्याची। राजाने तात्काळ आपला सिंहासन आपल्या मुलाला दिलं आणि स्वतः वनात तपश्चर्या करायला निघाला। त्याने उरलेलं आयुष्य ध्यान, साधना आणि सेवा यामध्ये व्यतीत केलं। पुढे त्याचा मुलगा सुद्धा वडिलांच्या पावलांवर चालताच। त्यालाही जेव्हा पहिलं पांढरं केस दिसलं, तेव्हा त्यानेही राजपद त्याच्या पुत्राला सोपवलं आणि तोही वनात गेला। अशी ही परंपरा 7 पिढ्यांपर्यंत चालली। मखादेवा म्हणजेच पूर्वजन्मीचा बुद्ध, त्यांनी दाखवलेली त्यागाची आणि वैराग्याची ही शिकवण आजही आपल्याला साधेपणा आणि अंतर्मुखतेचा संदेश देते। सत्ता, ऐश्वर्य, सौंदर्य या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहे। खरं सुख अंतर्मुख होण्यात आणि धर्माचरणात आहे, हेच या कथेतून शिकायला मिळतं।